राधिका, झाला का डबा? बनवला का तू? नाही हो, सध्या तुमचा टिफिन बनवायचीच आहे मी. कारण की आतापर्यंत चहा पाणी झाली सगळीची. आता म्हटलं अंघोळ्या किंकोळ्या झाल्या सगळीची, आता करतो म्हटलं तुमच्या डब्याची तयारी करतो, नंतर पाहतो मग दुसरी कामं आहे. काहून काही पाहिजे होतं का तुम्हाला डब्यावर? हो राधिका, मी तुला तेच म्हणणार होतो. कारण की मी ज्या ऑफिसमध्ये लागलो ना आता, तर त्या ऑफिसमध्ये सगळे जे माझे कलिग्ज आहे ते सोबतच जेवण करतो आम्ही. तर त्यांच्या डब्यावर नाही काय रोज नवीन नवीन पदार्थ असते, आणि माझ्या डब्यावर फक्त भाजी पोळी. मला नाही काय चांगलं नाही वाटत. असं वाटते का ते नाही काय सगळे मग माझ्या डब्यात पाहतात, आणि ते जे आणतात ते सगळं शेअर करतात, आणि मी काय देऊ त्यांना भाजी पोळी. भाजी दिली तर पोळी राहून जाते, पोळी दिली तर भाजी राहून जाते. म्हणून म्हटलं काही नवीन बनवणं डब्यासाठी. नवीन नवीन काय बनवू सांगा ना तुम्ही. असं कर तू, मस्त मोमोज बनव. काल माझ्या एका कलिग्सनं मोमोज आणले होते, खूप टेस्टी लागत होते ते. मोमोज? मला तर नाही तो बनवता ते, नाही येत ना. येत नाही काय? जाऊ दे मग. बाकी काय येते तर जे येते नवीन पदार्थ ते बनवणं. चाऊमिन येते का बनवता? चाऊमिन? अहो मला हे पण नाही तो बनवता. आता आपल्या इथं भाजीपोळीच्या शिवाय काही बनवत नाही, आणि काय येणार आहे ते? आणि असलं कसलं सामान आहे आपल्या घरी आणत नाही, मग कसं शिकणार आहे माणूस? राधिका, मी तुला काही तर मागत नाही. आता माझं मन म्हणून राहिलं होतं म्हणून मी तुला हे म्हटलं हे कर म्हणून. तू स्पष्टच नाही म्हणून राहिली, अशी नाही म्हणत. आता यूट्यूबवर सगळंच तर येते, कसं बनवावं काय बनवावं. तू पाहू शिकू नाही शकत काय माझ्यासाठी? बनवू नाही शकत काय? बरं बरं पियुषजी, मी बाबांना सांगते सामान वगैरे आणण्यासाठी, आणि यूट्यूबवर पाहून तुम्हाला बनवून देईन तुम्हाला जे पाहिजे ते. काय बनवायचं आहे? चाऊमिन बनवायचं आहे ना? राधिका, तुला एक गोष्ट सांगू. घरच्या लोकांची काळजी घेता 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 तू स्वतःच्या नवऱ्याच्या इकडे दुर्लक्ष करून राहिली. स्वतःच्या नवऱ्याची तुला काहीच काळजी नाही. त्याला काय पाहिजे काय नाही. जेव्हाही मी घरात असतो तेव्हा तुला कामच सुचतात. दिवसभर काम, घरातही आलो तर काम, बाहेरही गेलो तर काम. स्वतःच्या नवऱ्यासाठी काहीच वेळ नाही तुझ्याजवळ. आणि जेव्हाही जवळ येतं तेव्हा फक्त फोडणीचा वास येतो तुझ्या अंगातून. काय दिवसभर त्या फोडणीतच घुसली राहतं का काय माहीत. स्वतःच्या नवऱ्याच्या इकडे लक्ष दे. तुझा हाल पाय ताल पाय कशी दिसून राहिली तू. थोडंसं पार्लर गिल्लरमध्ये जाय. ते साडी पाय. स्वतःचंही ध्यान नाही आणि माझंही ध्यान नाही. तू कशी होऊन राहिली राधिका? नाही खाले प्याले तर कमीत कमी स्वतःला तर बरोबर ठेव. अहो पियुषजी, तुम्ही कशाला रागवता? एवढा राग नका करू ना. आता माझ्याजवळ तर खूप साड्या आहे, खूपच साड्या आहे, पण त्या सगळं वर्कवाल्या आहे, तर घरात घालणं जमते काय? आणि आता ह्याच्या साध्या सुद्धा साड्या होत्या तर ह्या फाटत आल्या होत्या. आणि मामाजीने जे पैसे दिले होते ते तुमची जॉब लागली तेव्हा मी तुम्हाला देऊन दिले. नाही तर त्यात 200-300 रुपयाच्या 2 साड्या होऊन गेल्या असत्या घरी घालापुरत्या. मला ना घरी घालायला साड्या नाही आहे बरोबर. अरे अरे राधिका, मला माफ कर. माझ्या लक्षातच नाही राहिलं. आता तुझ्याजवळ कुठे पैसे असणार? तू तर तुझ्याजवळ जेवढे पैसे होते ते मला देऊन दिले. जाऊ दे जाऊ दे, तू काही काळजी नको करू. आता माझी पहिली पेमेंट येईल ना, तर आपण शॉपिंग करायला जाऊ आणि तुझ्यासाठी मस्त कपडे आणू तिकडून. मला माफ करा, रागाच्या भरात मी तुला काही पण बोलून दिलं. जाऊ द्या हो, पण तुमचे बरोबरच आहे ना. मी दिवसभर कामात असते, माझ्या अंगातून फोडणीचा नाही वाशीन तर कशाचा वाशीन? बरोबर आहे तुमचे, पण काय करू मी? घरात एवढे कामं असते, मग कोण करणार आहे माझ्याशिवाय? आता ती आली पूनम, तिला काही एवढं स्वयंपाकाचं वगैरे काही जमत नाही. ती करते म्हणा, सपोर्ट करते थोडाफार, पण सगळं मलाच करावं लागतं ना. मग कसं? आता घरची कामं आणि व्यवस्थित राहणं हे दोन्ही गोष्टी सपोर्ट होत नाही ना. कोणती ना कोणती गोष्ट मागं सुटूनच जाते. माझ्या बोलण्यापुढं राधिकाचं मन दुखलं वाटते. मी ना रागाच्या भरात काही बोलून देतो, असं बोलून देतो का एकदम मन तुटल्यासारखं. काय करू राधिका? तुझं मन दुखवायची माझी काही इच्छा नव्हती. मी तर जसं तोंडात आलं तसं बोलून दिलं. वाईट नको वाटू देऊ. तू काही नको काळजी करू. जे बनवलं असन ते आण, नाही बनवलं असन तर काही भाजीपोळी बनव आणि आणून दे माझ्या टिफिनवर. मी घेऊन चालला जातो. जाय. मंदा काकू किती हुशार आहे. स्वतःच्या घरची गोष्ट होय, स्वतःच्या पोरानं पोरगी पळून आणली तर कोणालाच नाही सांगितली. आता गावात एखाद्याच्या पोरानं आणायला पाहिजे होती ना एखादी पोरगी. तर सारा गावभर बसू बसू गोष्टी केल्या असत्या, इथं तिथं तिथं तिथं. आणि स्वतःच्या घरची होय तर तोंडही नाही उघडलं, एकी जवळ नाही उघडलं. तशी तर 17 वेळा येऊ येऊ बसते, पण सांगितलं नाही ओलीचं काही. पण हे शांताईला माहीत आहे का नाही माहीत आहे काय माहीत. आता ह्या तर तिथं दिसलं नाही मला, काय माहीत माहीत आहे का नाही आहे तर सांगू काय? सांगा तर रागानच. आता एवढी मोठी गोष्ट माहीत पडली, आता सांगासाठीच माहीत पडली ना ते. सांगतो नाही येईल, विचारतो पहिले, विचारतो येईल नंतर सांगतो. शांताई, ओ शांताई, माय हाय नाही का घरात? ओ शांताई, हाय नाही का घरात? काय झालं व सुशीला? काय बोलून राहिली तू? काय नाही व, आता इथून चालली होती तर म्हटलं आवाज देतो म्हटलं तुम्हाला, झाले गेले काय म्हणून काम. असं असं, आणि नाही झाले तर मग तू करून देशील काय? माया खर्च तर मायाकडून उजेड नाही पडत. यायचा घरचा कुठं उजेड पाडू मी? कामच करायचे राहिले असते तर घरी नाही केले असते का? याच्या घरी काय करू बाप्पा मी येऊन काम? काय मजाक करता हो शांताई तुम्ही? तुमच्या घरात आहेच कोण? तुम्ही फक्त एकट्या, आणि काय निघते? एक वाटी आणि एक ताट झालं. एक गंज काय निघते मग? भांडे आणि कुंडे. भांडे नाही निघत ना, काही नाही निघत, कपडे नाही निघत. एक साडी धुतली का झालं, एक झंपर धुतला का झालं.
सारं तर माहीत राहते हो तुले, मग कायले विचारपूस करतो बिचारे, झाले का नाही झाले कामं, कसे हान कसे नाही. बरं जाऊ दे, तसंही मला बोर होऊन राहिलं होतं, एकटी बसली होती किती वेळची. जाऊ दे, 2 गोष्टीच करतो आता तुझ्यासोबत. बस नाही तर हां बस. काहून ना सुशीला, आज तुला कामं की म्हणी आहे काय? साय संध्याकाळच्या पायरी घुमून राहिली. हां जाडजोड गिरजोड करा नाही लागत का बाप्पा? आता दिवे गिवे लावायचा टाईम होऊन राहिला आणि याच्या तरीच्या घरी जातं तू, तुला मोठी फुरसत आहे बाप्पा. हां आता तुझे काय एवढं लवकर काम होऊन जाते काय हो? सगळीच्या घरी जातं, सगळीची विचारपूस करतं. हां एखादा पोस्टमॅनही नसून येत एवढ्या वेळा, जेवढ्या वेळा तू जाते एका घरी. अहो शांताई, मी जातो ना तर सगळेले माझी आठवण येते, म्हणते आज सुशीला काहून नाही आली, सुशीला काहून नाही आली. पाय बरं, जर मी मेली केली ना तर सगळी माझी आठवण काढत. गाव चांगली होती बाप्पा, एकाच्या घरी जाय, सगळीची विचारपूस करे. हवं जिथं पण इथं कोणी कोणाची आठवण नाही काढत बिचारे, तर काय मेल्यावर काढन काय? आता लोकले स्वतःशीनच गरज आहे, स्वतःशीनच सगळे कामं आहे. हां कोणाला विचारपूस करायची कोणाला काही गरज नाही आहे म्हटलं. सगळे आपापल्या संसारात खुश आहे. मायबाप मेले तर त्याची तर आठवण नाही काढत, तर तू कुठून काढन बिचारे? जाऊ द्या, नाही काढलं तर नाही काढलं आपलं नाव. आता 2 दिवसचं जग, नंतर तर आहेच मग मातीत मिळणं. जाऊ द्या, पण मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती. तुम्हाला नाही बोलावलं काय? हां म्हणता काकून, तुम्हाला नाही बोलावलं काय त्याच्या लहान पोराच्या लग्नात? लग्न काय बघून राहिली तू? कोणाचं लग्न? हां तिचं तर लहान पोरगं शिकून राहिलं, काही बोलतं काय जसं तोंडात आलं तसं? अमाय बाई, म्हणजे तुम्हाला नाही सांगितलं काय हो? हां आता तुम्ही मोठ्या आई होय ना त्याच्या, तुम्हाला नाही सांगितलं काय? तुम्हाला नाही बोलावलं काय? बाई अहो सुशीला, काय म्हणून राहिली तू? कुकडे गोष्टी करतं, कुठचंही ऐकतं आणि कुठेही सांगतं बिचारे. तो तर शिकून राहिला, त्याचं काहीच लग्न गिग्न झालं, काही बोलतं काय? हां आता तर शेवटचं वर्ष आहे त्याचं शिकायचं. काय शेवटचं वर्ष म्हणता शांताई तुम्ही? आता म्हटलं आमच्याजवळ येऊन बसते म्हणता काकू, तर आम्हाला असं वाटलं, म्हणजे मला असं वाटलं का पाय बाय एवढी मोठी गोष्ट झाली यायच्या घरी, यायच्या लायण्या पोराचं लग्न झालं, एवढं झालं आणि एवढ्या वेळा येऊन बसलाय ह्या, पण यायनं काहीच नाही सांगितलं आम्हाला का बाई असं झालं का तसं झालं, काहीच नाही. हां आणि पहा बरं, तुम्ही तर सक्की मोठी आई होय ना. हां सक्की मोठी आई म्हणता काकूची सक्की जाऊ, तरी म्हटलं तुमच्या कानावर हे गोष्ट नाही आहे. काय बोलतो बाई तू? मला तर काहीच समजून येऊन राहिलं. आता म्हातारपणी हे बुडकी चालली वाटते, एवढं सांगून राहिली तरी हिच्या लक्षात नाही येऊन राहिलं. अवं शांताई, तुम्ही खूपच साध्या पोळ्या आहे, तुम्हाला काहीच नाही समजत. अवं तुमच्या लायना जाऊच्या पोरानं म्हटलं पोरगी आणली ना पायून, पोरगी आणली. काय बाई, कसे लोक आहे कसे नाही काय माहीत. आता पहा बरं, तुम्ही एकट्या डुकट्या राहता. हां त्यालाच सगळं काही समजता, त्यालाच लेकरं बाय समजता स्वतःचे, त्याच्या घरासाठी किती हे करता. मागं मी एक गोष्ट सांगितली तर तुम्हाला किती लागली होती. हां तुम्ही तर त्याला सख्याहूनही सख्य समजता. आणि पहा ना, आता त्याच्या घरी एवढी मोठी गोष्ट झाली, तुम्हाला सांगितलं काय का चला बा आपली मोठी आई होय. हां नाही म्हणता काकूनं सांगितलं तर म्हटलं लेकरही नाही आले तुम्हाला सांगाले. हां ते काही समजतच नाही तुम्हाला, तुम्हीच फक्त त्याची हे करता. हां एवढं काही आपुलकी नाही ठेवा लागत. पहा बरं, आता ठेवली काय त्याला आली काय आठवण का चला बा आपल्या मोठ्या आईला घेऊ द्या. लग्नही झालं म्हणते, काय केलं, कोर्ट मॅरेज केलं का मंदिरात केलं, कुठं केलं कुठं नाही ते काही मला माहीत नाही. पण मी तिथून चालली होती ना तर ते बसली होती दरवाजात. मी विचारलं राधिकाले, त्या मंदा काकूच्या सुनीले मोठीले, तर ते सांगे म्हणे सून होय म्हणे, मंदा काकूची जाऊ होय म्हणे मला आईनी. तेव्हा कुठं बाई मला माहीत झालं नाही तर याच्या घरी काय काळे कबाडे होते तर आपल्याला माहीतही नाही पडत पप्पा. एवढी मोठी गोष्ट झाली. हां ते तर महेश गोर होय ना, पण घरातल्या लोकही ना कोणालाच अशी गरज भासली नाही का माझ्या कानावर गोष्ट टाकावं म्हणून. हां आता बाहेरच्या लोकांच्या तोंडून ही अशी गोष्ट माहीत पडते तर किती बेकार वाटते. आणि लोकही म्हणतात मग म्हणते लागते तर मोठी म्हणते तुले त्या घरची, आणि त्या घरातले लोक तुला काहीच नाही समजत. खरंच आज असं वाटते का खरंच मग एक तरी देवाने मला लेकरू द्यायला पाहिजे होतं. कमीत कमी त्याला धरून तरी माझं आयुष्य निघून गेलं असतं. आणि हे असं जीवन आपलं कोणीच नाही या जगात, कोणीच नाही. खरे बोलते लोक, लेकरं कसे राहिले ना तर तोंडी लावायला तरी राहते, कसे राहते. पहा बरं, किती काही कोणाला लेकरू समजलं, किती काही कोणाला आपलं समजलं ना तर कोणी आपल्याला आपलं समजत नाही, कोणीच नाही. अहो शांताई, आता काय सांगू तुम्हाला, पहा ना. हां किती दुजा भाव करते म्हणता काकू आणि त्याचे घरचे लोक तुमच्यासोबत. पहा ना, हुंगतही नाही म्हटलं तुम्हाला. आता असं वाटते का त्याला कामची मोठी आई होय बा. हां दुसरे राहिले असते तर आले असते ना, दोघं जोड्यानं आले असते, तुम्हाला बोलावलं असतं तिथं. पण कोणीच नाही आलं काय हो? हां हो शांताई, कोणीच नाही आलं का तुम्हाला? बोलवायलाही नाही आलं, सांगायलाही नाही आलं. माय तुमच्या चेहऱ्यावरूनच वाटून राहिलं ना का कोणीच नाही आलं म्हणून. हां पहा आता जास्त जीव नका लावते इले. पहा ना, तुम्हाला काहीच नाही समजत ते. आता बाई एवढी मोठी गोष्ट झाली त्याच्या घरात, आणि पहा बरं जराशी ती सांगितली. हां आता जासान का तुम्ही त्याच्या घरी? का हो सुशीला, मला असं वाटते का तुम्हाला सांगायला कमी आणि भडकावाले जास्त आली. तुला काय वाटते का मी ते इथं जाऊन भांडणं करावं हां त्याच्यासोबत? नाही हो असे काय बोलता तुम्ही.
आता जे सत्य परिस्थिती होती ती सांगितली बाप्पा तुम्हाला. हां, ते नाही समजत तुम्हाला काही, आणि तुम्हालाच मोठी लागते त्याची. आता एवढी मोठी गोष्ट सांगितली, जर तुम्हाला त्यानं आपुलकं समजलं असतं, घरचाच माणूस समजला असता, हां, का घरचे सोयबा आहे, मोठे साठे आहे आपल्या घरचे, तर त्यानं तुम्हाला एवढी मोठी गोष्ट सांगितली नसती काय. हां, आणि पहा ना आता, आणि तरी तुम्हाला तिकडचीच लागते बाप्पा, कोणत्या मातीच्या बनल्या आणि कोणत्या मातीच्या नाही. आता तर एवढं हे नाही करावं, आपलं आपलं पाहा लागते. मग काय करता, एवढं मन लावू नाही, हे असं मन तुटते मग. हां, कोणी समजत नाही आणि कोणी हुंगत नाही मग आपल्याला. जाऊ द्या बाप्पा, आपल्याला काय करावं लागते. तुम्हाला त्याचं चांगलं वाटतं तर करत बसा. आता मला काम होतं तुम्हाला सांगायचं. आता मला तुमची कदर आली. म्या म्हटलं बाई, म्हातारा कुतारा माणूस एकटं डुकटं राहते आणि याच्या घरी एवढी मोठी गोष्ट झाली, आणि किती काही म्हटलं तरी सगळ्यात मोठे तुम्हीच ना. तुमचा तर आदर सत्कार करायला पाहिजे ते ना. आदरानं बोलवायला पाहिजे का नवीन नवीन जोड पाय बाई चल घरी. हां, आणि सांगितलं पाहिजे तुम्हाला, तुमच्या कानावर गोष्ट टाकली पाहिजे, पण काहीच नाही, त्यानं काहीच नाही केलं. आणि तुम्हाला सांगून राहिले तुम्ही मलाच म्हणता बाप्पा भांडणं लावायला आली म्हणून. जाऊ दे माय, कोणाचे बरं करावं ना तर आपल्यालाच बोलणं ऐका लागते दोन गोष्टीचं. आपण तर कोणाला दोन गोष्टी चांगल्याच सांगतो. काय करणार आहे, मुठभर जीव घेऊन जाणार आहे शेवटी. काय करावं लागते, ज्याला जसं वाटते तो तसं करते. आता माझं जे काम होतं ते झालं, आता मी चालली पाहत बसा तुमचं काय आहे तर बाप्पा. हां, काही कोणाला आपलं समजलं ना तर आपल्या कोणीच नाही राहत तिथं. हे पा शांताई, मला काही तुमचं मन दुखवायची काही हे नव्हती, पण आता ते सांगायची होती. जर मॅने सांगितली असती तर अजून तुम्हाला कोणाच्या ना कोणाच्या तोंडून माहीत पडलं असतं. हां, याच्यात माहीत चुकी थोडी नाही. आता जे घडलं ते तर माहीत होणारच आहे ना. आणि जर माझ्या गोष्टीचं तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफ करा मुले. हां, पण काही असं माझ्या मनात काही धरून बसू नका का सुशीला अशी बोलली तशी बोलली. हां, येतो मी आता, माझे घरचे कामं पडले आहे. आता या बुढीला तर सांगितलं, आता हे बुढी तिथं जाते का नाही जात माहीत पडते आता. काय होते काय नाही तर. हां, आता याच्या घरी चांगलंच होते. आता त्याने कुठून आणली कुठून नाही, कोणाची आणि कोणाची नाही तर तेही माहीत पडून जाते. पण जोरानं झालं पाहिजे जे काही होईल ते तर माहीतही पडन. नाही ते याच्या घरातल्या घरात होईल तर काय माहीत पडन. आणि आपण काय कामधंदे सोडून काय याच्या घरी जाऊ काय ऐकासाठी गोष्टी. जाऊ दे, जे होईल ते माहीत पडन. आता जातो घरी, घराचे पाहा लागते ना थोडंसं. ह्या बायकोवर तर मला जरासा काही विश्वास नाही आहे, हे काय बोलते काय नाही. पण हे जे काही बोलली ना ते एकदम तलवारीसारखं गेलं म्हटलं माझ्या मनावरून. खरंच या लोकांना काय मी काहीच फिकर नाही आहे काय, का आपली मोठी आई होय का काही बोलू द्या काही सांगू द्या. आता एवढ्या गोष्टी न खोट्या बोलल्या असं, पण एवढी मोठी गोष्ट थोडी ना खोटी बोलू शकते. आता त्याचं अंकुशचं काय माहीत खरंच लग्न झालं काय तर पोरगी आणली काय तर त्यानं. आता यायचं काम नव्हतं का मला सांगायचं. हां, नाही माझ्या घरी आले तर मला बोलवायला धाडायला पाहिजे होतं. पण हे लोक काही समजतच नाही ना, आपल्याला काहीच नाही समजत हे. आता जातो ना त्याच्या घरी. हां, म्हणून तुम्ही काय आपलं समजतच नाही म्हणून मला आहे ना. आपण एवढं मन लावा सगळं करा आणि ते किती काही म्हटलं तरी दूरच लोटते आपल्याला. तर पहा मंडळी, कसा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला विसरू नका. आता राहिले तुमचे नाव घ्यायची वेळ. तर ज्यांनी आपल्याला कमेंट केली त्यांना मनापासून धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि अशीच तुमच्या राधिकाला साथ द्या आणि तुमच्या राधिकाला पुढे न्या. आणि सबस्क्राईब नक्की करा, नक्कीच करा. हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता सगळ्याचे आपण नाव घेऊन घेऊ. शुभदाताई गोठणकर, डोंबिवली वेस्ट मुंबई. ज्योतिताई पोचलवार, मानेवाडा नागपूर. मराठी लताताई, सुनंदाताई नागरारे, अभि, गिरीश बोडखे. ललिताताई भरडे, सुजाताताई ढेरे, वैशालीताई इंगडे, समर्थ रमेश राऊत. प्राचीताई मुळे संभाजीनगर. मनीषाताई फोंदके, कल्पनाताई हरणे, जितेंद्र मून. प्रांजलीताई अस्वार, रश्मिताई दळवी, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर. प्रियंकाताई वानखडे, ललिताताई गोरे. तर या सर्वांचे खूप 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 धन्यवाद. तर असेच तुमच्या राधिकाला साथ द्या आणि तुमच्या राधिकाला पुढे न्या. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.